रतनवाडीतली सकाळ एकदम निवांत झाली आमची आणि उठून जरा कॉफी वगैरे प्यायलो. त्यानंतर आता अमृतेश्वर मंदिर परिसर आणि अमृतेश्वर मंदिरात जरा दर्शन घेऊन मग आम्ही एक वॉटरफॉल आहे तिकडे जायचं प्लॅन केलेलं आहे. तर आता इथे काही मंदिराच्या परिसरातले 2-3 फोटो व्हिडिओ शॉट्स घेतो आणि मग आम्ही वॉटरफॉलकडे जाऊ. अजन्मानो लोकातिवयवन्तो विजगतां मदिष्टाकारं किं भवति तिरनाकृत्य भवति नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहु पुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरे वदनाब्जवृंद सूर्याय दक्षाधुरनाशकाय श्रीनीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमाय मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानर लोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय. खूप जास्त धुकं होतं पण तरीसुद्धा मी ड्रोन फ्लाय करून थोडेसे शॉट्स घेण्याचा प्रयत्न केला. मंदिराजवळ एक महाराजसुद्धा होते, ते पूजा करत होते. त्यावेळेला आम्हाला खूप सुंदर शॉट्स मिळाले. प्रतीक, तुला काय म्हणायचं आहे? सकाळी सकाळी कोणीच नव्हतं, वातावरण पण खूप भारी, पाऊस बिलकुल एकही थेंब नाही होता वासाचा आणि धुकं होतं. पण धुकं जास्त होतं, धुकं आणि वारी जास्त होतं. प्लस ते महाराज जे मंत्रोच्चार करत होते, जे मंत्रपठण करत होते तिथे, त्यांनी तो पूर्ण जो तिथला माहोल होता ना, तो पूर्ण एकदम भक्तिमयच झालेला. सकाळची सुरुवात कशी व्हावी तरी अशी व्हावी. ह्या ट्रायपॉडचा वापर आज मी करणार आहे. काल कुठल्याच वॉटरफॉलला किंवा कुठलाही लँडस्केप शॉट घेताना ट्रायपॉडचा वापर नव्हता केला. आज पण करता येईल की नाही माहीत नाही. लेट्स सी, वॉटरफॉलच्या जवळ जाऊन कळेल. आपली गाडी पार्क होते आणि पोरं वॉटरफॉलच्या दिशेला निघाली आहेत. आता मी ज्या वॉटरफॉलला जातो आहे तो वॉटरफॉल तसं बघायला गेलं तर खूप जास्त फेमस आहे. इथे बरेच पर्यटक येतात आणि फोटोग्राफरसुद्धा येतात, कारण की हा वॉटरफॉल तेवढाच सुंदरसुद्धा आहे. आम्ही लवकर येण्याचं कारण हे एकच आहे की जितकं लवकर आलो तेवढं गर्दी कमी असेल. काय फ्लो आहे हा. वॉटरफॉलच्या जवळ पोहोचलो आहे. पाण्याला फ्लो आहे, बाजूला रेलिंग लावलेली आहे. तर रिस्क न घेता आम्ही लांबनं शूट करणार आहोत. गर्दी वाढण्याआधी ड्रोन फ्लाय करून त्याचे काही एम्प्टी ब्युटिफुल शॉट्स घ्यायचा प्रयत्न करतो. नेमका पाऊस आला आणि बऱ्यापैकी शॉट्स मिळालेले आहेत. ड्रोन भिजलेला आहे पूर्णपणे. हो शेट. अमेझिंग अमेझिंग. सो 85 mm मध्ये क्लोजअप मी व्हिडिओ शॉट्स आणि फोटोसुद्धा घेतलेत. ते तुम्ही आता पाहणार आहात ऑन स्क्रीन.
85mm वरती बरेच शॉट घेतले. आता आपण स्विच होऊया आपल्या फेवरेट लेन्सवरती, वाईड लेन्स 16mm वरती, आणि त्याच्यावरती काय मिळतंय पाहूया. चला. घुसले लोक. 85 वरनं जेव्हा मी वाईड अँगलवरती शिफ्ट झालोय तर गर्दी वाढायला लागली. लोक वॉटरफॉलच्या मध्ये जायला लागलेत. तर जे मिळतील ते आता शॉट्स घेऊ. वाईड अँगल मी एक व्हर्टिकल शॉट घेतला, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कोणी नव्हतं, पण त्या शॉट नंतर आता लोक बरीच यायला लागलेत, गर्दी वाढायला लागली आहे. त्यामुळे एम्प्टी शॉट्स मिळणं तर खूप डिफिकल्ट आहेत. लेट्स सी. जेवढं एक्सपेक्टेड होतं तेवढं नाही करता आलं. ते म्हणतात ना की परीक्षा संपली आणि पेपर अपूर्ण राहिला, तशी गत झाली माझी. फायनली या जागेवरनं फोटोज काढून पोट भरून पोरं निघालेली आहेत. पाऊस आलेला आहे. मी एका वॉटरफॉलमधनं निघून आम्ही आपल्या गाडीच्या पार्किंगजवळ जात असताना आणखी एक बाजूलाच वॉटरफॉल आहे, त्याचा ड्रोन शॉट घेण्यासाठी ड्रोन फ्लाय केला. ड्रोन फ्लाय करून ड्रोन त्या वॉटरफॉलपर्यंत गेला. खूप सुंदर असं लाईट आला त्याच्यावरती, सूर्याचा प्रकाश पडला. तो शॉर्टकट केला आणि तिथून ड्रोनला रिटर्न घेत असताना खूप जोरात पाऊस आला. सगळं सामान आता कव्हर केलेलं आहे आणि परत पार्किंगजवळ जातो आहे. कोयठेंबे वॉटरफॉल त्याचा ड्रोनमध्ये आपण शॉट घेतलेला आहे. आणि आता पोरं परतीच्या वाटेला निघालेली आहेत. वॉटरफॉल नंतर पोरांना भूक लागलेली, त्यामुळे मागवली आहे मॅगी, कांदा भजी, मिरची सहित. या एका सुंदर वॉटरफॉल पॅचच्या जवळ आम्ही थांबलो आहे. तिकडे मी कॅमेरामध्ये एक अमेझिंग शॉट घेतो आहे, ज्याच्यामध्ये शटर मी 1/8 ठेवतो आहे, f4.5 आणि ISO 800. हा व्हिडिओ शॉट आहे, तर त्याच्यामध्ये मोशन ब्लर व्हिडिओ मी कॅप्चर करतो आहे. तुम्हाला आता त्याचा रिझल्ट ऑन स्क्रीन पाहायला मिळणार आहे. लव्हालवाडी करून पुढे भंडारदराकडे येताना हे दृश्य पाहायला मिळालेलं आहे. ह्या माउंटन रेंजचे मी माझ्या कॅमेरामध्ये टाईमलॅप सेटअप केलेला आहे. प्रतीकने सुद्धा त्याच्या कॅमेरामध्ये 85मध्ये टाईमलॅप सेटअप केलेला आहे. जसं की मी मगाशी म्हणालो की आम्हाला एक ओपन विंडो मिळालेली आहे आणि मी टाईमलॅप सेटअप केलेला आहे, पण त्याच्या 5 मिनटानंतर लगेच पाऊस आला आणि प्रतीकला तर कॅमेरा काढावा लागला. पण मी तरी रोलिंग ठेवलेलं आहे. पाऊस आला, काही आलं, वादळ आलं, आपण कॅमेरा रोलिंग ठेवतोच. ह्यानंतर आम्ही ह्या डोंगरांच्या पलीकडे जाणार आहोत. तिथून भावली डॅम करून मग आम्ही आमच्या परतीच्या वाटेला निघणार. चला तर आता हा टाईमलॅप्स थांबूया आणि निघूया. इथे आम्हाला एपिक लँडस्केप शॉट्स मिळालेले आहेत असं मला वाटतं. तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे तर तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. कळसुबाईचा परिसर सोडल्यानंतर एक शेत होतं, त्या शेताजवळ खूप सुंदर शॉट्स मिळाले, कारण सनलाईट तिथे छान पडलेली.
अंधार पडत चाललाय. सो अप्रॉक्सिमेट 2-2.5 तास गेले आम्ही फिरत फिरत शूट करत इथे आलो. शूट जास्त नाही केलं, 1-2 ठिकाणीच फक्त थांबलो आम्ही, पण तेवढा वेळ लागलाच कारण रूट थोडासा खराब होता. आणि आता इथून भावली डॅम कनेक्ट करून आम्ही परत समृद्धी महामार्ग करून घरी जाऊ. सो आम्ही पोहोचलो आहोत भावली डॅम जवळ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन फोटोग्राफी व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.